पान नको अजून बोला. मला कसं मला फुलं आवडत नाही. बघा आम्ही ओळखलं नाही तुम्हाला. मागे सारखा मागे सगळे येतात फोटो. जरा इकडे सारखं मागे सारखं अजून जागा भरपूर आहे. मागे सारखा पोचले. या ठिकाणी बाळासाहेबांनी या बनगर गावासाठी थोडक्यात सांगायचं जर म्हणलं तर या गावात 2008 पासून ग्रामपंचायत बंद होती. त्यामुळं कसल्याही प्रकारचं कुठले काम झालेलं नव्हतं. संपूर्ण गाव अंधारात आहे. असं असताना त्याला गेलेलं आहे. त्याच्यासाठी गेल्या वर्षी 10 लाख रुपये खर्च झाला. तसेच आता सुद्धा त्या रस्त्यासाठी कॉन्क्रीट करण्यासाठी त्यांनी 10 लाख रुपयाचं काम चालू आहे. आणि अजून सुद्धा लाईटचं काम आहे आणि थोडेफार काम राहिलेले आहे. तर पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. थोडंफार संपूर्ण आता मार्गस्थ आहे. पहिल्यांदा विनंती आहे की तेवढे काम आणि लाईटचं काम, 2 महत्वाची कामं, बाकीचे काय कामं असतील होतच राहतील, पण ही 2 काम पहिल्यांदा प्राथमिक याच्यात करावी असं मी त्यांना विनंती करतो ग्रामस्थांची होती. राजूभाई भोसले आता भाजपकडून जीप गटासाठी उमेदवार आहेत. त्यानंतर शोभाताई आहेत, भंडारे बापू आहेत. हे सर्व आपलेच उमेदवार आहेत. भरघोस मताने विजय होणार यात काही ते मात्र शंका नाही. भाई आता सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की पाणी प्रश्न आमचा फक्त मार्गी लावावा. त्याचं इस्टिमेट गेले तुम्ही सर्व त्याचा पाठपुरावा सुरू आहे. बाबांकडे आपण गेलो सुद्धा होतो. तेवढा एक प्रश्न आता त्या दिवशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रिकचं काम कॉन्ट्रॅक्टर येऊन बघून गेले. इलेक्शन झाल्यानंतर मग ते काम मार्गी लागेल. फक्त लाईटचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा एवढीच फक्त सर्वांची इच्छा आहे. आणि कमळ म्हणजे तुम्ही लक्ष्मीच्या रूपाने भागाला लाभलेले दैवत आहे असं मी या ठिकाणी करतो. आणि मी सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. आता होऊन घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या उमेदवारीसाठी आपले लाडके भैया साहेब आणि मी तुमच्या शिवशेजारची सगळ्यांना माहिती आहे, तुमच्यातलीच एक आहे. मला आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आपले खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनातून आणि आपल्या भैया साहेबांच्या यांच्या सगळ्यांच्याच विचारातून मला उमेदवारी दिली. तुमच्या शेजारी माझं गाव आहे, काय सांगायची, तुम्ही तुमचं रोज येणं जाणं असतं. आपलं बनकर गाव थोडस विकासापासून लांब राहिलं कारण काहीतरी नियम येतात, नियमावली असती. ग्रामपंचायतीला जर कुठला फंड टाकायचा असला तर ती ग्रामपंचायत लागते. तर आपली ग्रामपंचायत नव्हती. बनकर मधली बरीच लोक म्हणायची मध्ये काम होतं. भैया साहेबांकडे सारखं येणं जाणं असायचं, मी बघायचे. भैया साहेबांनी पाठपुरावा करून पुनर्वसन गाव असताना सुद्धा ह्या गावाला ग्रामपंचायत दिली. आता बुद्रुक सारखंच तुमच्या पण गावात विकास कामं होतील. कारण तुम्हाला लांब जायला नको, लांबची उदाहरणं द्यायला नको. 5 वर्षात झालेला विकास बघा. इथून पुढे पण या गावाला विकास होईल. ह्याच 2 गावचा नाही तर पुऱ्या भागाचा, परळी भागाचा 60 खोड परळगाव, परळी खोड, त्या गावाचा विकास फक्त भैयांच्या बाबांच्याच माध्यमातून होणार आहे. की तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवून येत्या 5 तारखेला
कमळ या चिन्हावर बोट दाबून भरघोस मतांनी आमच्या दोघांना विजयी करा. एवढेच बोलते आणि थांबते. आजच्या 5 तारखेला प्रचाराच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी इथे उपस्थित असलेले आपल्या कथा विभागाचे सहकारी ज्येष्ठ सहकारी अधिकारी समितीचे माजी सदस्य आता गेल्या 20 वर्षातले सगळे पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य 20-25 वर्षाचे पूर्वी अण्णा होते. आनंतर मी झालो, माझ्यानंतर रेखाताई झाल्या, रेखाताईच्या नंतर जाधवते झाल्या, परत आता मला तुम्ही करताय. पहिलं पंचायत समिती सदस्य तुम्ही होता, तुमच्यानंतर विद्या झाली, विद्यानंतर सोमनाथ आला, नंतर सोमनाथ विद्या. म्हणजे ही सगळी गेल्या 30 वर्षाची पंचायत समितीची 8 सदस्य आणि जिल्हा परिषदेच्या 4 सदस्य. योगायोगाने सगळ्यांनी आता ठरवले आता राजकारण करायचं, समाजकारण करायचं. ज्यांना संबंध आहे, ज्यांना काही राजकारणाशी देणं घेणं नाही, समाजकारणाशी संबंध नाही, नुसतं बोर्ड लावून पोट ठेवायला निघाले, त्यांना आता कळलं पाहिजे की आपली एवढी सगळी मंडळी आपण एकत्र आलोय आणि आपण कुठं काय चालणार आहे. त्यामुळे बनगर ग्रामस्थांना विनंती करायला बनगर तर आबा माझं नातं तसं जुनं आहे. बनगर मध्ये ग्रामपंचायत नव्हती तरी तू सांगतील तसं केलं तरी सांगितलं, गौतमरावनं सांगितलं आपल्याला पूल पाहिजे, बघा समोर पूल बांधला की लगेच इकडची मध्ये वर एक पूल पाहिजे विषय की लगेच तिकडे पूल बांधला. शाळा पाहिजे, अंगणवाडी पाहिजे, या ग्रामपंचायत नसताना सगळी कामं झाली. लाईटला आपण किती 13 कोटी मंजूर केलं, 13 लाख रुपये लाईटीचं गावठाण झाल्यानंतर. त्यानंतर शाळेचं काम जे जे मागितलं ग्रामपंचायत नसताना ते केलं. आता जर पूजात आहे आपली ग्रामपंचायत 15 वर्ष आपल्या ग्रामपंचायत नव्हती. बापूंनी भाई वांगडे असतील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, यांच्या माध्यमातून 5 ग्रामपंचायत आपण मान्यता आणल्या. एक बनगरचं प्रामुख्यानं ज्यांचं कासरतळ, नित्रळ, कातवडी आणि लोकलेपूर या 5 ग्रामपंचायतीला मान्यता. दर महिन्यात व्यवस्थित सगळे वित्ताऐवजी पैसे सगळे येणार. त्यामुळे पूजाताई किंवा काय तुम्ही काळजी करायची कारण आहे का आपल्याला. पिण्याच्या पाण्याचं काम पण आपण बनगरचं पांघरचं पाणी वर्षभरात जातो. जागा दिलेली असं फक्त काम करायला राहिले. आपली ग्रामपंचायत नव्हती आपल्याला म्हणून अवघड होत होतं. आता पाण्याची योजना मी बोलतो एवढ्यासाठी की आपले महाराष्ट्राचे सार्वजनिक मंत्री आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आपले लोकप्रिय खासदार सन्माननीय उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून आपल्या घरातून पूजाताईला उमेदवार दिलेले आहे, फरडे घरातून बापूला उमेदवार दिलेले. दोघं माहिती असणारे उमेदवार आहेत. कारण आता मी सांगितलं जसं या ग्रामपंचायतीचा पाठपुरावा बापूंच्या मार्गदर्शनाखाली आपण केला. बाईच्या ग्रामपंचायत झाल्या आपल्या ह्या सुद्धा लोटेकर ताई सुद्धा ग्रामपंचायत सरपंच पूजा त्यांनी सुद्धा गेले 5 वर्ष चांगलं काम केले. त्यांनी सुद्धा गावात विकासाचं ती स्वतः एका माझी सैनिकाची पत्नी आहे. त्यांचे मिस्टर मुंबई पोलीस दलात काम करतात, मुलगा इंडियन न्यूज काम करतोय. म्हणजे तिने आई म्हणून ती जबाबदारी पार पाडलेली आहे, एक पत्नी म्हणून जबाबदारी पार पडलेली आहे. पंढरा सरांनी सांगितलं माझ्या गावची मुलगी म्हणून जबाबदारी पार पडली आहे, बहीण म्हणून त्यांची जबाबदारी पार पडली. आता सरपंच म्हणून जबाबदारी आता तिने पंचायत समिती जबाबदारी पार पडायची. आणि ती मला खात्री आहे की आपल्या लोटेकर ताई पंचायत एक चांगलं पंचायत समिती सदस्य म्हणून काम करतात. त्यामुळे आपण सर्वांची जबाबदारी आहे बनगर ग्रामस्थांची. आपल्या गावातलं सगळे मतदार बूथ वेगळं सगळं ब्राह्मणवाडी होतं आपल्याला ब्राह्मणवाडी सगळं मतदान कुणाच्या बूथ आपल्याला बळी न पडता. आता एक पट्टे ब्राह्मणवाडी घेऊन झाले त्याला सांगत त्याला शिक्षण मागितले काय अर्थ घ्यायचे नाही. त्यामुळे आपल्या गावच्या विकासासाठी आपल्या भल्यासाठी आपण नव्याने सुरुवात करतो. कधी काय ग्रामपंचायत झाली असते तर आपण काय बघायला नव्हतो. 19 वर्ष झाल्यानंतर आपण त्याचे साक्षीदार आहे. त्यामुळे आपल्या गावच्या विकासासाठी आपल्या गावच्या न्याय हक्कासाठी दोन्ही महाराजांच्या माध्यमातून फक्त काम होऊ शकतात. ह्याच्यापूर्वी कुठल्याही माणसानं कधीही कुणी 1 रुपया बळी भागात आणला नाही. जी कामं झाली सगळी दोन्ही महाराजांच्या माध्यमातून झाली. त्यामुळे या दोन्ही महाराजांच्या आम्ही उमेदवार आहे. त्यामुळे आपल्या गावचा विकास करण्यासाठी केंद्र आहे. आपल्या गावचा विकास हा जो सुरू आहे विकास हा राखण्यासाठी आपल्या गावचं 100% मतदान. कुणी काय त्याला म्हणायचं आमच्या गावात यायचं नाही. आम्ही जे बसलोय ते हनुमानाचं मंदिर महाराजांमध्ये सुशोभीकरणाला विषयाचा पैसा पण याला दिलं सुशोभीकरणाला. ह्या पुलाचं काम होतं खालच्या ही कामं सगळी महाराजांनी केली ती. तेव्हा आमच्या गावात कुणा झाला नाही. बनगरचं ठरलंय 100% मतदान हे
घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून मला घड्याळ नाही चालत. कमळ